आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. खासदार महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपणास एवढा अनादर का? आपल्या पोटात एक आणि ओठात एक आज कळाली आपली राजनीती. बौद्ध बांधवांनो, सावध व्हा. स्वातंत्र्यदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवणे खासदार बजरंग सोनवणेंनी जाणून बुजून केलेली नवी खेळी. केज तालुक्यातील आनंदगाव येथील खासदार बजरंग सोनवणे यांच्या एडेश्वरी सहकारी साखर कारखाना येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रमात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवणे खासदार बजरंग सोनवण्यांचा जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे, असा आरोप दलित चळवळीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो आहे. देशातील सर्व शासकीय कार्यालयात आणि कार्यालयाच्या ठिकाणी आणि इतर सामाजिक संस्था या ठिकाणी विविध ठिकाणी कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात येते. कार्यक्रमात प्रतिमा ठेवून प्रतिमेचं पूजन केलं जातं आणि ही माहिती संविधानिक पदावरील जबाबदार लोकप्रतिनिधी खासदार बजरंग सोनवणे यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बुजून या प्रकरणावरून आपण चर्चेत यावं म्हणून त्यांनी एडेश्वरी कारखान्याचे ध्वजारोहण करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जाणून बुजून न लावता ध्वजारोहण केलं आणि त्यामुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. परंतु हा अपमान अनवधानाने न होता तो जाणून बुजून केला आहे. कारण खासदार ही एक संस्थेमधील जबाबदार व्यक्ती असून ज्या राज्यघटनेची अर्थात संविधानाची शपथ घेऊन ते खासदार झाले, त्या संविधान निर्मात्याला ते कसे काय विसरू शकतात, ही गंभीर बाब आहे. हे त्यांनाही माहीत आहे, परंतु त्यांनी हा खेळलेला नवा डाव आहे. दलित बौद्ध बांधवांच्या भावना दुखवायच्या आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून द्यायची म्हणून त्यांनी हा केलेला प्रयत्न आहे. आणि म्हणून आंबेडकरी अनुयायी यांच्याकडून खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून अथक परिश्रम घेऊन जगाला मार्ग दिशा दाखवणारी, देशाला एकसंघ ठेवणारी राज्यघटना या देशाला अर्पण करून भारत देश प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणात्मक विचारांचा, कृषी धोरणांचा, दूरदृष्टीचा, जनसमायोजनाचा, अर्थनिधीचा आधार घ्यावा लागतो. आज रोजी संपूर्ण भारत देश हा स्वाभिमानाने उभा असून या देशातील सर्व नागरिक हे स्वाभिमानाने ताठमानेने आपले जीवन जगत आहेत. या सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार मिळतो आहे. भारत देश हा स्वाभिमानाने उभा आहे तो बाबासाहेबांनी संविधानरूपी रचलेल्या पायामुळेच. आंबेडकरी समाजाची मते जमतात, परंतु संविधान निर्मिती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नको आहेत, असा सवाल दलित कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातो आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटना संविधानामुळे संविधानिक पदावर असलेला खासदार बजरंग सोनवणे यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवणे खासदार बजरंग सोनवणेंचा जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे. सदरील घटनेचा आणि खासदार बजरंग सोनवणेचा दलित कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त केला जातो आहे. एडेश्वरी साखर कारखाना येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. न्यूज चॅनेल या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही, पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार सोनवणे यांच्या एडेश्वरी कारखाना येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा न ठेवल्याचे दिसून येत आहे. सदर व्हिडिओमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे पूजन करताना खासदार बजरंग सोनवणे हे दिसत आहेत. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.